फोकस करून टाकतो, सोडतच नाही अजिबात. चल 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 चल. हाय एवढं नाही का बोलतेस केवढं, एक गट्टी ठेवणार नाही अजिबात. बघ तू कानपड फोडी. आमच्या नाही तू हिच्या कार गट्टी एला शानपणा करू नको. बघायला गट्टी गावली तरी विचार, हिच्या कार गट्टी सुट्टी द्यायची नाही ह्यांची. बुटानं मारीन, आई, बुटानं. ए, मापशा नाहीस, बुटानं मारीन. बापाचा मार खातेस घरी, बुटानं सांगतो इथं. काढ की हिच्या गट्टी. आता तू बेगेच गट्टी कशी कोरून बाहेर काढतो ती. ए जिंकलं रे. ए शेंबड्यांनो, आपल्या पुढे चड्डीत नाही लायकीत राहायचं. चला घरला फुटा. चल, चल, ह्यांच्या, चल, ह्यांच्या, चल, ह्यांच्या. चल, चल चल, चल चल. चल. मापशा नाहीस. बरं डिले. या साऱ्या गट्ट्यांमधनं या एकाच गट्टीला नेम धरून बाहेर काढली. मग तसंच चैत्याला निलूच्या आयुष्यातनं बाहेर काढलं. आपलं चुकलं गाड्या. पैजा चुकलंच आपलं, पण हिच्या झालेली चूक सुधारायला पण येते. चल चल चूक सुधाराय. होणार की आपलं चांगलं. अगं आपण कोणाचं वाईट केलंय? आपलं चांगलं होणार. ए इजा, अरे इकडे ये. बोल की बघू दादा. अरे कुठे आहे? दिसला नाही बरेच दिवस झालं. अरे हाय की इथं, तू दिसला नाही. अरे मी कुठे जातोय, इथंच आहे. पक्कू दादा, एक विचारायचं होतं. विचार की. आपल्याकडं चूक झाली तर ती सुधारलीच पाहिजे का? चूक? अरे चूक झाली म्हणल्यावर सुधारलीच पाहिजे की. आणि आपल्या चुकीमुळे एखाद्याचं वाटोळ होत असेल ना, तर ती चूक सुधारलीच पाहिजे. आणि चूक जर प्रेमातली असेल ना, तर देव कधी माफ करत नाही. प्रेमातली चूक सुधारायला देव एकच संधी देतो. चूक, प्रेमातली चूक सुधारली पाहिजे. होणार की आपलं चांगलं. आपण कोणाचं वाईट केलं? वैरीजा, ही पक्कू दादा प्रेमाचं नाव घेतल्यावर का रे एवढं बैचाकतंय? अरे पाक खोळ झाले प्रेमात. हार्ट ब्रेक झालाय त्याचा. हार्ट रे. जे बोलला ते खरं बोलला. प्रेमात झालेली चूक सुधारलीच पाहिजे. देव एकच संधी देतो चूक सुधारायला. बरोबर आहे. चल. काय झालं चैत्या, का रडतोस? आईनं घरात हाणलं का? माझी बी आई मला असंच हाणती, पण मी असं नाही रडत. कारण का रडलं म्हणून मला अजून नाही हाणती. लेखाद्या चैत्याचं काही कळणं झाले. गडी पाक कोमजल्या फुलासारखा झालाय. फुलाला झाडापासून तोडल्यावर काय राहणार आहे? कोमजणारच की. त्या चैत्याकडे बघवा ना. असं करायला पाहिजे नव्हतं त्यानं. तू बी कुठं धुतल्या तांदळाचा आहे? तू बी झक मारलीसच की. माझी चूक मला माहिती आहे. झालेली चूक माझी मीच सुधारी ना. तू नको काळजी करूस. याच ओळखलं का हिच्या टिल्याला? बाबा तू फक्त आवाज दे. तुझ्यासाठी कुठं पण, कसं पण आणि काय पण. काय नको, तुम्ही काय करू नका. आणि तसं पण मी आणि काजलनं मित्र म्हणून राहायचं ठरवलंय. तुझी झक मार तिथं. त्या चैत्याचं काय करायचं ते बघा आधी. आपण जे काय करायचं एकत्र येऊन करायचं. ते बघ रंजी निघाल्या. ए रंजे इकडे ये. ए माकड तोंड्या, नीट बोलता येत नाही का तुला? नीट राहायचं, नाहीतर आपल्यासारखं कोण वाईट नाही सांगतो. ए मुस्काडत हानी नाशी. बापानं काही नीट नाव घ्यायला शिकवलं नाही का? रंजे रंजे. ए रंजना, बोलवलंय कशाला? चाललंय काय? सन रंजे सन, इजा की धन, मैंने तुझे. ए गप्पे, हिच्या बोल रे तू. माझा ऐका सगळ्यांनी. हे बघा, चैत्यानं नको तिथे शानपण केला म्हणून निलू त्याला सोडून गेली. तशी त्यात आपली बी चूक आहे हिच्या. तुमची चूक म्हणजे? तुम्ही काय केलं? अगं तुला माहित नाही का, काय? या दोघांनीच की पाठवलं चैत्याला नीलूला किस मागायला. या दोघांनी? माकड जायला तुझ्या हा?
मला कशाला मारती याला सांगितलेलं आणि त्यांची नावं सांगताय. का मारू नको? नाही ती लफडी करायची जमतेत. सांगून सांगून सांगितलंय कोणाला? चैत्याला. माझ्या हर्षाला तरी सांगायचं. कुणाला? निलूला किस घ्यायला? बिंडॉक. निलूला कशाला? तुमची तुम्ही चूक सुधारा नाही तर काय पण करा. माझा हर्षाला मी जाते जाते. इजा या रणजीचा पण तोडायचं का रे? आधी पुढ्यात वाढले ती बाकी आधी तीनच तुरुया. चल घरी चल. ती दप्तर पडले तेवढे घेऊया. चल. काजल बोलणार पण नाहीच का? मला घरी जायचंय. मला उशीर होतोय. काजल सॉरी, खूप चूक झाली आहे माझी. या चुकीसाठी तुम्हाला माफ करणार का नाही माहीत नाही, पण मला माझी चूक समजली. सॉरी. चल विचारू. चैत्या भावा आम्हाला माफ कर. आम्हीच जर का तुला झाडावर चढवलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. आमची आई म्हणती झाडावर कधी चढायचं नाही, खाली पडलं की लय लागतं. तुझी आई काय डोक्या पडलेली हो, काय? झाडावरनं डोक्यावर पडलेली. या थोर विचारांसाठी तुझ्या आईला आमचा शीर्षाष्टांग नमस्कार सांग आणि गप्प बस जरा. इजा राहू दे ती बोलायच्या बर. हे बघ चैत्या, जे झालं ते झालं. आता अर्धी कच्ची लावून जरी बा आमचा इथं आला ना, जे झालं त्याला काही करू शकत नाही. पण आम्ही तुझं नेलूच पुन्हा एकदा जुळवून देणार आणि आम्ही आमची चूक सुधारणार. आता काहीच करू नका तुम्ही माझ्यासाठी. जरी काय केलं तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. नीलूच्या मनातनं मी पार उतरलोय आणि आता कुणी बी काय बी केलं तरी ती मला नाहीच म्हणणार आहे. आणि तसं बी तिच्या बाबांची आता बदली झाली आहे. ती गेली पण असतील. जाऊ दे, संपले सगळं. हे, आता तुला काय झालं रडायला? कुणाला रडताना बघितलं तर माझ्या पण डोळ्यातनं पाणी येतं. हे जे तर ऐकता हे जे. बसा बसा बसा. तुमच्या मौसूद पृष्ठभागावर हळुवार बसा. नमस्कार. नमस्कार सर. अहो हे वाकड्यांच्या गावचे शिंदे. आपण नकाशी मॅडमच्या प्रकरणात तुमच्या मी त्यांना घालवलं आणि ही नवीन नेमणूक शिंदे. नमस्कार. शिंदे शिपाई. बरं, कशा करता बोलवलं होतं सर? बावरी सरांच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, त्यात तुम्ही चपात्या किती खाणार ते विचारायला बोलवलंय. काय सर काय बी विचारताय? अहो सरांचं काहीतरी महत्वाचं काम असेल ना म्हणून बोलवलंय. होय की नाही सर? अहो हे शिंदे ना वाकड्यांच्या गावचे. वाण नाही तर गुण लागणारच की. बरोबर आहे सर, बरोबर आहे. बरोबर आहे. शिंदे, तुमच्या लहान मेंदू मध्ये अशुद्ध रक्ताचा पुरवठा झाला काय तुम्हाला? आणि काही बडबडता बरळता. अहो मी माझ्या तोंडातून हळूवार बोलतोय ना, सांगतोय ना. तुम्ही स्वतःच्या पायावरती शांतपणे हळुवारपणे उभे राहावा. तर मी तुम्हाला काय बोलत होतो तर आपल्याकडे ते नकाशे मॅडमचं प्रकरण झालं ना, त्या नकाशे मॅडमच्या जागी नवीन गुंताडे मॅडम त्या मुलांना शिकवण्यास येणार आहेत. आणि दिवाणे सर. नाही नाही सर, आता या मॅडमची मी बोलणार सुद्धा नाही. हो सर, तुम्ही म्हटलं तर मी रजा टाकून जाऊ का सर? अहो सर तसं नाहीये. ए इजा, आरत्या नीलूचं चैत्याचं जुळवायचा काय विचार केलास का नाही? आता काहीच होऊ शकत नाही. निलूच्या पाची बदली झाली आहे. पण मला एक कळलं ना, निलू चैत्याला सोडून गेलीच कशी? नाही म्हणजे चैत्या निलूला अडवलं नाही बे? परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. ए गप, तुझ्या आकाशवाणीचा भोंगा बंद कर. बघावत आहे परदेसी परदेसी. मी काय म्हणतेय, नीलू जर परत आली तर चैत्या भेटेल तिला? अगे नीलू तर गेल्या शाळा सोडून, आणि मग परत कशाला येईल ती? आपण असं काहीतरी करूया का की चैत्याने स्वतः नीलूला भेटेल? नाही भेटणार. काय बी केलं तरी चैत्या निलूला भेटत नाही. आणि तो तिच्या समोर बी येणार नाही.
चैतन्य, कसा आहेस? अभ्यास करतोस ना? आता 10वीची परीक्षा 3 महिन्यांवर आली म्हणून पप्पांनी बदली कॅन्सल केली. आता मी इथंच थांबणार आहे. आणि जे झालं ते मनाला लावून घेऊ नकोस. मी तुला माफ केलंय. आज भेटूया शाळेमध्ये. तुझीच नीलू. तुला कसं कळलं नीलू शाळेला येणार आहे ती? अगं मी त्यांच्या घरी गेलती तेव्हा मला तिच्या आजीनं सांगितलं. आली नीलू आली. ती बघ चैत्या बी चाललाय. नीलू, मला माहित होतं तू मला नक्की माफ करशील, कारण माझं काय चुकलंच नव्हतं. आणि मला हे पण माहित होतं तू माझ्यासाठी जायचं पण कॅन्सल करशील, माझ्यासाठी परत येशील. थांब चैतन्य, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. एवढी मोठी चूक करून सुद्धा मी तुला माफ करेन अशी अपेक्षाच कशी करू शकतोस तू? आणि हो, मी इथं तुझ्यासाठी थांबलेली नाहीये. माझं जाणं कॅन्सल तुझ्यामुळे झालेलं नाहीये, कळलं? मी जाणार आहे इथून निघून, पण माझी 10वीची परीक्षा झाल्यानंतर. आणि हो, मी तुला हात जोडून सांगते, जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. अगं पण तूच तरी चिठ्ठी लिहिलीस आणि मला माफ केल्यास सांगितलेस. काय आहे हे? चैतन्य, ही चिठ्ठी मी लिहिलेली नाहीये. आणि राहिलं माफ करायचं तर त्याला आधी सॉरी म्हणावं लागतं. नाही भेटणार. काय बी केलं तरी चैत्या नीलूला भेटत नाही आणि तू तिच्या समोर बी येणार नाही. भेटणार, चैत्य नीलूला भेटणार. चिठ्ठी आठवते का? पहिल्यांदा ह्याच चिठ्ठीमुळे ही दोघं एकत्र आली होती आणि आताही याच चिठ्ठीमुळे एकत्र येणार. अशी सायरड जशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. वाट अशी सायरड जशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. शाळा शाळा माझी शाळा.